बघा माझे गेस्ट आलेत आता इथे, मला आता इथे किओस नकोय, निघा. प्लीज लवकर ऍडमिट करा ना प्लीज. एक मिनिट, तुम्ही असं डायरेक्ट आत नाही जाऊ शकत. डॉक्टर इकडे यांचा ना ऍक्सिडेंट झालाय, प्लीज यांची ट्रीटमेंट करा आणि काय ते कंडिशन वगैरे. तुम्ही आधी शांत व्हा, आम्ही यांना ऍडमिट करून घेऊ, पण ही ऍक्सिडेंटची केस असल्यामुळे आधी पोलीस कंप्लेंट करावी लागेल, त्याच्याशिवाय ट्रीटमेंट नाही सुरू करता येणार. हा डॉक्टर, मी सगळ्या त्या प्रोसिजर्स फॉलो करतो, पण तुम्ही प्लीज आधी यांना ऍडमिट करा ना. ते काय प्लीज रिक्वेस्ट करतो डॉक्टर, प्लीज ऍक्सिडेंट झाला यांचा, प्लीज काय कंडिशन काय ते तरी बघा ऍटलीस्ट. हे बघा, आमची पण एक प्रोसिजर आहे, आम्हाला पण रूल्स फॉलो करावे लागतात. पोलीस कंप्लेंट झाल्याशिवाय आम्ही यांना हात लावू शकत नाही. बघे डॉक्टर, रिक्वेस्ट करतो म्हणून काय डोक्यावर बसणार आहेस? लोकांचा जीव वाचवण्यापेक्षा प्रोसिजर प्रोसिजर वगैरे काय बोलतो यार? ते बोलो ना, एकदा करतो पोलीस कंप्लेंट. हे बघे डॉक्टर, त्वरित तात्काळ ताबडतोब यांच्या ट्रीटमेंटला सुरुवात नाही केली ना, तर तुम्ही आहात आणि मी आहे नाही. तुमचं हॉस्पिटल बंद पाडलं ना, तर नाव नाही लावणार. सिद्धिराज संपतराव गाडे पाटील. सॉरी, मी ओळखलं नाही तुम्हाला. सिस्टर, यांना ताबडतोब आतमध्ये घ्या, ट्रीटमेंट चालू करायचे. माणूस की वगैरे आहे की नाही यार लोकांना? सिद्धू तू शांत हो रे, उगाच मॅटर नको या. सिद्धू, ते काकांच्या घरी कळवायला लागेल ना. थांबकट केलंय. रिक्षा. मॅडम अहो यार कॉल उचलाव. हॅलो हॅलो. आता मात्र कहर करताय हा तुम्ही. निर्लज्जपणाची शर्थ केली आहेत. अहो तुम्हाला जरा तरी लाज वाटते का? हो काहीच वाटत नाही तुम्हाला? सकाळी मी एवढं तुम्हाला बोलले, ते जरा तरी डोक्यात शिरलंय का नाही तुमच्या? नाही आता पास झाला. तुम्ही जर का सारखे फोन करत राहिलात ना, तर मी सिंचना वहिनीला फोन करून सांगेन की तुम्ही मला त्रास देताय. मॅडम तुमच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय. हॅलो हॅलो मॅडम. हॅलो हॅलो. काय हाय हाय सुपर्णा, कशी आहेस? मी एकदम फॅन्टॅस्टिक. आणि तू कशी आहेस? पण मस्त. बाय द वे ऐक ना, खरंच खूप खूप थँक्यू. अगं तुला माहितीये का, मी जेव्हापासून इंडियात आली आहे ना, तेव्हापासून मला आपल्या या गावच्या मंदिरात कधीपासून यायचं होतं, आणि आज तुझ्यामुळे मला येता आलंय. थँक्यू सो मच. माय प्लेजर. चल आपण दर्शन घेऊया. येस, आय वुड लव्ह टू. मी खूप एक्सायटेड आहे. चल चल.
थांब जरा. हॅलो. काय कधी केव्हा कुठे आलो 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 काय झालं? रिक्षा अहो, काय झालं? रिक्षा काय झालंय सांगा तरी. अगं, सांगतो तुला रिक्षा 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 बस 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 अहो, काय काय झालंय रिक्षा सांगा तरी. मॅडम बाबा कुठे तुम्ही शांत व्हा. काकांना आताच ऍडमिट केलंय. माझे बाबा कुठे आहेत सांगा. ते इमर्जन्सी वॉर्डमध्ये ते आता. मॅडम पुढे जाऊन तुम्ही डावीकडे जा, तिकडे दिसेल तुम्हाला. सिद्धू 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 अरे सिद्धू बाबा कुठे ते इमर्जन्सी वॉर्डमध्ये टाकलंय. तर भावना मॅडम पण गेल्या तर बहिणी तुम्ही पण हो मी जाते कुठे हा तुम्ही सरळ जा डावीकडे तिकडनं. आले तुम्ही. सिद्धू सिद्धू मला सांग ऍक्सिडेंट झाला तेव्हा तू तिकडेच होतास का अरे हो म्हणजे ऍक्च्युली मीच आणलाय त्यांना. बाबांची तब्येत कशी आहे आणि डॉक्टर काय म्हणाले? हा हा खूप लागला का त्यांना सांग सांग माहित नाही म्हणजे ऍक्च्युली अजून डॉक्टर बाहेर नाही आले. घेऊन काही झालं नाही यांना नक्की? काही लागलं नाही ना त्यांना बरे होते ना बाबा? काय राडच नाही ना झालं? लागलं नाही ना सर तुम्ही दळवींचे नातेवाईक आहात ना? हा मीच आहे. हा फॉर्म भरेल. अच्छा ठीक आहे. यार हे सगळं तर इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. कसं भरू आता? डोंट वरी मी भरतो फॉर्म. दादा जानू 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 रडू नको शांत हो शांत हो. बाबांना काही होणार नाही. ताई आणि वहिनी कुठे आहेत? बाबांच्या इथे एमर्जन्सी रूमच्या इथे इकडे डाव्या बाजूला. हा जा शांत शांत हो. एक्सक्यूज मी, दळवींकडून तुम्हीच आहात ना? हो. त्यांचा ॲडव्हान्स भरायचा आहे. ॲडव्हान्स? अरे देवा, आता तर माझ्याकडे अजिबातच पैसे नाही आहेत.
हरीशने दिलं तर बरं होईल, पण याने कारण काढायला नको. दादा काही पैसे भरणार नाही. आता लगेच याला फोन येईल. ओके, हे घ्या. चला, काम झालं. काही असलं ना तरी आई बाबांनी माणसं दिलदार कमावली होती. देवा, माझ्या घरावर जर काही संकट येणार असेल तर ते माझ्यावर येऊ दे. माझ्या लोकांना सुखरूप ठेव. जान्हवी, जान्हवी, कम ऑन, शांत हो. बाबांना काही होणार नाही. आपण त्यांना बेस्ट ट्रीटमेंट देऊ. ओके? मला खरंच खूप भीती वाटते. जानू, जानू, डोंट वरी. मी आहे ना. तू शांत राहा. ओके? तू बसून घे. मी डॉक्टरांशी बोलून येतो. पेशंटला अर्जंटली ब्लडची गरज आहे. अरे बापरे. दादा, तुझा ब्लड ग्रुप काय? ए असावा बहुतेक. अरे ए काय, ए पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ते सांग ना. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते आठवत नाही रे. केलंय कधी आठवत नाहीये मला. तुझा काय आहे? माझा ए पॉझिटिव्ह आहे. बरं, बाबांचं आठवतोय का तुला? ए निगेटिव्ह आहे त्यांचं. अरे बापरे. इथे या हॉस्पिटलमध्ये ब्लड द्यायचं म्हणजे हायजीनचे किती इश्यूज येऊ शकतात. मी आधी पोहोचलो असतो तर एखाद्या पॉश ठिकाणी शिफ्ट केलं असतं यांना. डॉक्टर, माझा हे निगेटिव्ह आहे. कुठे जायचं? ओके, या माझ्यासोबत. हॅलो. हॅलो, आनंदी, आजी आहे का आजूबाजूला? आजी आजी माहित नाही कुठे गेली आहे. बरं बरं, तुम्ही काय करताय? मी ड्रॉइंग करते. म्हणजे आजी झोपली आहे ना, म्हणून मी हळूहळू बोलते. बरं ठीक आहे,
तुम्ही पंचायतीला त्रास देऊ नका हं? मी येते लवकर. ओके भावनाई, बाय. आई पण ना नेमका आत्ताच कसं काय फोन घरी विसरून गेले. काकूंची कॉन्टॅक्ट होत नाहीये का? नाही ना, नेमका आजच ती फोन घरी विसरली. कुठे गेली तेही नाही माहिती मला. मला माहिती आहे लक्ष्मी काकू कुठे असतील. ए सिद्धू सिद्धू ए अरे अरे सिद्धू हे तू अरे अरे ए अरे आता कुठे चाललाय? काकूंना घ्यायला चाललोय. तुम्ही इकडे नीट लक्षात ठेवा, ठीक आहे? आणि काय लागलं तर मला कळवा. चल. सावकाश जा रे, हे गाडी नीट चालव. आई, मुलगी छान आहे ना? खरंच ग, आणि संस्कार पण चांगले आहेत. आपल्या घराण्याची सून म्हणून अगदी परफेक्ट वाटते मला. बरोबर? अगदी बरोबर बोलतेस. सिद्धू हवा होता ग आता इथे. त्यालाही बघता आलं असतं ना हिला. आई, तुम्ही फोन लावा ना सिद्धूला. लाव तू फोन, मी माझा घरी विसरले. हो, लगेच लावते. हे पण ना नेमका आत्ता फोन उचलत नाहीये. काय करतोय कोणास ठाऊक. इलेक्शनच्या गडबडीत असेल. परत लाव. आता फोन उचलला असता तर मला नाही वाटत त्याला काहीला बघायला मिळेल. तर छान आहे ना. काकू, लक्ष्मी काकू, काकू काकू ताबडतोब चला मार. काय झालं? मी सगळं सांगतो नंतर. आता प्रश्न नका विचारू, होता चला फक्त. कुठे कुठे जायचं हो आपल्याला? चला ना काकू, सांगा. काही नाही झालं. मी सांगतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. सिद्धू, काकू, तू या. असं का करतो? हो नाही 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 काकू, या तुम्ही. आई, सिद्धू, सिद्धू, इथे कसं काय? हा सिद्धिराज गाडे पाटील आहे ना? काकू काकू या ना. सिद्धू, आपण हॉस्पिटलला का आलोय? काय झालं? मी सांगतो तुम्हाला. तुम्ही या मला ना. सांग, वीणाच्या पोटात दुखतंय का? अलीकडे तिला त्रास होतोय रे. अहो नाही नाही काकू, चला ना. भावनाची दाढ दुखत होती आज म्हणून. नाही सासूबाईंची साखर वाढली आहे का? अरे देवा, तू काही बोलत नाहीस ना. खरंच घाबरायला होत आहे. काकांचा ऍक्सिडेंट झालाय. काय म्हणालास? काकांचा ऍक्सिडेंट झाला. काकू, श्रीनिवास, काकू 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 श्रीनिवास, श्रीनिवास. आजकाल काही सांगता येत नाही. मी घरातून धडधाकट बाहेर पडलेला माणूस
अचानक फोन येतो ऍक्सिडेंट झाला म्हणून आणि ऍक्सिडेंट मध्ये गेला. बरोबर आहे. रोड्स ना अजिबात सेफ राहिलेले नाही. ते कसे वाटेल तसे गाड्या चालवतात लोक. बरं ॲक्सिडेंट पण काय साधे सुधे होत नाही, डायरेक्ट जीवावर बेतणारे होते. तुम्ही दोघे जरा गप्प बसता का? ते इथे वेळ काय काळ काय काय बोलताय तुम्ही दोघे इथं? श्रीनिवास निवास आई निवास आई आई श्रीनिवास आई आई श्रीनिवास आई श्रीनिवास आई आई श्रीनिवास आई आई थांब आई आई माहुरा निवास आई आई सांगतो आई विठ्ठल 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 माझ्या सोन्यासारख्या मुलाचं तू असं का केलंस रे? सांग ना, का केलंस? का केलंस? माझी अर्धी लाकडं गेली मसणं. काय धाड पाडायची होती तर माझ्यावर पाडायची होती ना. का माझ्या मुलाची तू असं वागलंस का? देवा काही कर, माझ्या श्रीनिवासला बरं कर रे बाबा, बरं विठ्ठल 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 विठ्ठल. काकू काकू पाणी घ्या ना थोडं. हे बरे झाल्याशिवाय मी पाण्याचा थेंबही घेणार नाही सिद्धू. काकू मी बाकीच्यांना पण चहा केलाय, तुम्ही पण घ्या ना. काकू काकू स्ट्रॉंग राहायचं आहे ना तुम्हाला. काकू 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 होईल. काकू काकू रडू नका हो. काकू काकू होईल होईल होईल. यांना असं नाही बघू शकत, असं नाही बघू शकत.
तुला माहिती आहे सिद्धू, प्रत्येक संकटाला ना आम्ही दोघं नेहमी एकत्र सामोरं गेलो. आणि आता हे एवढं मोठं संकट एकटं त्यांच्यावर आलंय. त्यांची अवस्था बघितलीस ना तू. तरी मी सकाळपासून सगळ्यांना सांगत होते, मला अस्वस्थ वाटतंय, काहीतरी अघटित घडणार आहे. काही झालं तर मी नाही जगू शकत. काकू काकांना काही नाही होणार. काकू मी सांगतो ना काकू, काकांना काही नाही होणार. ते लवकर बरे होतील बघा तुम्ही. हां सांगतो, काही नाही होणार. त्यांना बरं व्हावंच लागेल. हो, त्यांना त्यांच्या लक्ष्मीसाठी बरं व्हावंच लागेल. त्यांना उठावंच लागेल सिद्धू. हो 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 का. हा निवास, लक्ष्मीसाठी बरं व्हावंच लागेल. भीती वाटते रे. नाही पण सगळं ठीक होईल बघ, सगळं ठीक होणार. तुला सांगते, आमचं एकमेकांवरचं प्रेम आहे ना काठीला, तेच आजपर्यंत धीर देत आलंय आणि आता पण तेच धीर देत आहे. तुला माहिती सिद्धू, गेली अनेक वर्ष आम्हीच आहोत एकमेकांसाठी. माझ्यासाठी ते आणि त्यांच्यासाठी मी. आमचं लग्न झालं ना, आमच्याबरोबर कोणी नव्हतं. लग्न झाल्यावर माहेरच्यांनी संबंध तोडले आणि यांचा पण गोतावळा फार नाही. मग काय, आम्हीच एकमेकांचा हात कायम घट्ट धरला बघ. कधीच एकमेकांना सोडून कुठे गेलो नाही, कधीच कुठली गोष्ट एकमेकांशिवाय केली नाही. सगळे एकत्रच. तुम्ही मुलं म्हणता ना, ते काय नात्यात स्पेस पाहिजे वगैरे. आम्हाला नाही कधी लागली स्पेस, नाहीच. आम्हाला तर कायम आम्ही एकत्रच हवे असतो. पण आता हे बघ ना, काय अचानक झालंय. भीती वाटते, भीती वाटते मला. भीती वाटते रे, भीती वाटते. किती प्रेम करतात हे दोघं एकमेकांवर. असं प्रेम आणि असा जोडीदार मिळाला पाहिजे आयुष्यात. पण भावना मॅडम तर हेच प्रेम बघत मोठ्या झाल्यात ना. तरी प्रेम, लग्न, जोडीदार याबद्दल एवढा राग काय त्यांना. काकू, तुम्ही असा धीर सोडला तर बाकीच्यांनी काय करायचं. काकू आलेच सगळे. डॉक्टर, डॉक्टर कशी आहे यांची तब्येत? उठले का? हा? डॉक्टर बोला ना. बरं मला सांगा, कधीपर्यंत शुद्धीवर येते? हा सांगा नाही ना, बोलत नाही आहे ते. मी भेटू का त्यांना आत? मी डॉक्टरचं काय करताय सांगा ना मला. कधीपर्यंत शुद्धीवर येते? का आले ते शुद्धीवर आणि तुम्ही सांगत नाही मला? त्यांनी सांगितलं का नको सांगू म्हणून बाहेर? आम्ही त्यांना नाही वाचवू शकत. ते कुठल्याही ट्रीटमेंटला रिॲक्ट करत नाहीयेत. आय एम सॉरी, वी ट्राईड आवर बेस्ट.
आई अगं बोल ना. काकू आई. बाबा 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 काय झालंय बाबा रडू. अहो काय किती वेळ झोपून राहणार आता. चला उठा निघूया घरी जाऊया. चला चला. हो असं काय करताय. ही काय चेष्टा करायची वेळ आहे का. आणि असा वेळ वाया घालून कसं चालणार आहे. हो किती काम आहेत आपल्याला. आपलं आत्ताच नाही का बोलणं झालं. आपल्या भावनाचं लग्न व्हायचंय आता. व्यंकीचं लग्न लावून द्यायचंय. आणि त्या दिवशी नाही का मी म्हणाले आपली जानू अहो कधी गोड बातमी येईल तिच्याकडून मग खूप काम आहेत तुम्हाला. असा वेळ वाया घालून चालणार आहे का. अगं नाही उठा उठा चल. असं काय करताय हो तुम्ही. ही सगळी कामं आहेत पण सगळ्यात महत्वाचं विसरलात का तुम्ही. काय वाटतंय आता. हा नाही ही सगळी तर आपली स्वप्न आहे पण माझं स्वप्न जे तुम्ही पूर्ण करणार त्याचं काय. अहो आपल्याला मिळून आपल्या हक्काचं घर बांधायचंय अजून. आपलं लक्ष्मी निवास. अहो ही सगळी स्वप्न आपण पूर्ण करायची आहेत ना. मग काय माझ्या एकटीवर सगळी जबाबदारी टाकणार तुम्ही आता. नाही ना असं काही नाही. चला 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 खूप काम आहे तो. आई अहो मी काय म्हणते तुम्हाला त्या पैशांची काळजी वाटते त्याचं टेन्शन आलंय. मी तुम्हाला म्हटलं ना विसरून जाऊया आता ते. हो 10 लाख काय पुन्हा आपण उभे करू पुन्हा जमा करू. मी आहे ना तुमच्या बरोबर. आजपर्यंत आपण दोघांनी मिळून सगळं केलं की नाही. हो की नाही. पुन्हा करू एवढं काय त्यात. हो हे बघा ना मी आहे ना. आपण दोघं मिळून सगळं करू बघा. यापुढे सगळं छान होणार. तुम्ही काय काळजी करू नका. चला उठा उठा उठा. असं करू नका. उठा म्हटलं. अगं काय काय करताय तुम्ही असं. घाबरू नका काही नाही झालंय त्यांना. आता उठतील बघ आणि स्वतःच्या पायावर येतील आपल्या. अहो मुलं घाबरतायत ना असं नका नको. चला बघू चला ना उठा. अहो मी म्हटलं ना आपण दोघं एकत्र आहोत तोपर्यंत कसलीही काळजी करायची नाही. आपण आपली सगळी स्वप्न एकत्र पूर्ण करणार आहोत. हो की नाही. अहो अहो पुरे झालं आता. चला हे आता मला नाही आवडत असं. चला उगाच मला पण काय घाबरवताय तुम्ही. चला उठा बघू. अहो उठा ना. अगं असं काय करतात ते. अहो ऐका ना माझं ऐका ना. आपलं काय ठरलंय काय ठरलंय आपलं. हा आपलं ठरलंय की नाही. तुम्ही मला वचन दिलंय की लक्ष्मी तुला हवं तसंच होणार. आपलं काय ठरलं. मी तुमच्या कुशीत शेवटचा श्वास घेणार. ठरलं की नाही. मग असं कसं करू शकता तुम्ही. असा माझा विश्वासघात नाही करू शकत तुम्ही. अहो निवास आई निवास तुम्ही माझा विश्वासघात नाही करू शकत. उठा तुम्ही. उठा सासूबाई वाट बघतायत घरी. उठा. मला सोडून नाही जाऊ शकत तुम्ही. निवास निवास लक्ष्मी
लक्ष्मी मी इथेच आहे. अहो मी आहे इथे. डॉक्टर एक मिनिट सगळे बाजूला हो. डॉक्टर ही इज आउट ऑफ डेंजर ना. अहो